भांडे असे लावून घेतलेले आहेत. थोडा पसारा लावलाय, थोडासा लावायचा बाकी आहे आणि थोडासा लावायचा आहे थोड्या नंतर. आणि त्याच्यानंतर हे सगळं आवरून झालेलं आहे इकडलं थोडंसं. आणि इकडे जे आहे ते पोटमाळा आहे, त्याच्यावरती पण अजून बरंचसं सामान ठेवलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. इथं पण अजून खूप सारं अरेंजमेंट आहे बाकी. आणि इकडं बघू शकता तुम्ही हे सगळं वरती पोटमाळ्यावरती छोटी मोठी भांडी वगैरे ठेवून टाकलेले आहेत ते बॉक्समध्ये वगैरे, मिक्सर वगैरे. आणि ही मांडणी वगैरे, कडाप्याची मांडणी, ही रेडीमेड मांडणी आहे. आणि त्याच्या बाजूला हे बेसिन वगैरे, हे लागणाऱ्या वस्तू वगैरे, पाणी आल्यावरती जे लागतं ते ठेवलेलं आहे इथे. पाणी गाळण्याची गाळणी वगैरे, पाणी गाळण्यासाठी वगैरे. आणि त्याच्या बाजूलाच ही खिडकी आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि छान ऊन वगैरे येतं यामधून. आणि इकडं जे आहे ते कडप आहे किचन वाटेच्या खाली. आणि इकडे एका साईडला जे आहे ते आपले मसाले वगैरे ठेवलेले आहेत, छोटे मोठे सगळे मसाले. त्याच्यानंतर इथं साखर आणि चहापत्तीसाठी 2 डबे ठेवलेले आहेत. कधी अचानक पाहुणे वगैरे आले नाही, गडबडीत कुठं सापडत नाही म्हणून इथं जवळच ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इकडं गॅस वगैरे ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इथं फ्रीज आहे. आणि इकडे वॉशरूम आहे, अटॅच वॉशरूम आहे. त्याच्यानंतर इकडे हॉल आहे. आणि हे बेडरूम, सॉरी हॉल. हे बघू शकता तुम्ही, मस्त कपाट वगैरे. तेवढं कपाट लावता का ब्रदर? कपाटे वगैरे ठेवलेले आहेत. इकडं छोट्या मोठ्या वस्तू आहेत. हे मेन हॉलची एंट्री आहे घराची. एंट्रीला दादा आलाय. तसंच टाका, एंट्रीला दादा आलाय म्हणलेलं. हा, तसंच टाकणार इकडं. आणि इकडं हे बघा ना, किती छान चमकतंय हे बघा व्हिडिओमध्ये. काय. आणि इकडे हे सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू. इथं पडदा ठेवलेला आहे. आणि हे कॅलेंडर वगैरे लावलेलं आहे इकडे. आणि हे बघा दादासोबत थोड्या गमती जमती. दादाने बघा एकाच हाताला ग्लोव्ज घातले, काय म्हणतात तो त्याला? ग्लोव्ज आहे, उन्हापासून हात काय नाही पडावं. एकाच हाताला होय. एक शोधते अजून.